दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा, मित्रवंडामध्ये गारव्यासारखा, मित्रवंडामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्रांनो, जर तुम्ही मित्राला वेळीच जर सावरलं नाही तर तो तुमची या जिंदगीची कायची साथ सोडू शकतो. जे ज्यांनी कविता रचली त्यांच्याही बाबतीत झालेला आहे आणि माझ्याही बाबतीत झालेला आहे की शेवटच्या क्षणी मित्रांचा संवाद तो एकमेकांशी होणं किती गरजेचं आहे. या छोट्याशा उदाहरणातून मी सांगणार आहे. एक मित्र होता माझा आणि शेवटपर्यंत एकमेकांच्या सुख दुःखात आम्ही सामील व्हायचो, पण ज्यावेळेस जो आत्महत्या करणार होता त्याच्या एक्झॅक्टली 8 दिवस अगोदर आम्ही एकमेकांशी कधी बोललोच नाही. त्याला जे सांगायचं होतं ते तसंच राहून गेलं. 8 दिवसानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि मला धक्का बसला. अख्खं गाव हरवलं आणि त्यावेळी मित्र काय असतो त्याची जाणीव झाली आणि तेव्हापासून ठरवलंय की मैत्री कधी सोडायची नाही. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या बालपणीचा जो मित्र असतो तो मित्र माझा अजून माझ्यासोबत आहे असा अभिमानानं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कधीही स्वार्थासाठी मैत्री करू नका, कधी हेतुपुरस्सर तुम्ही मैत्री करू नका. मित्र हा कायम मित्र असतो, तो निस्वार्थ असतो. हिंदतो देव शोधायला, कावगा हिंदतो देव शोधायला. मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रांनो, कविता फार मोठी आहे पण मी वेळाभावी थोडंसं आवडते घेतोय. सच्चा मित्राची एक आखरी काहीच काय असतं माहिती तुम्हाला, की शेवटपर्यंत मैत्री टिकली पाहिजे, मरेपर्यंत. आणि मेल्यानंतर सुद्धा मामाने सरांना या गोष्टीची जाणीव आहे. मागच्या वर्षी त्यांनी याच गाण्याच्या धर्तीवर सुंदर अशी नाटिका बसवली होती. म्हणजे एका चांगल्या मित्राची आखरी ख्वाहिश किंवा शेवटची इच्छा काय असते, जाताना मला देव ठेवासा, जाताना मला देव ठेवासा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना पुनश्चच्या आगामी भावी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही शाळेचं, प्रशालेचं, शिक्षकांचं, तुमच्या आईवडिलांचं, गावाचं नाव खूप खूप मोठं करावं आणि आयुष्यात तितकं उंच तुम्ही भारी मारावी की आम्हालाही तुमच्याकडे बघताना अभिमान वाटला पाहिजे की हे आमचे विद्यार्थी आहेत. एवढे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.